श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमचं नाव नक्कीच टाईप करा. आणि हा मोलाचा संदेश मोजून 20 मिनिटं तरी मन लावून नक्कीच ऐका. मित्रांनो, तुमच्या घराच्या खिडकीतून बाहेर दिसणारं ते झाड बघितलं की कधी कधी खूप शांत वाटतं. कारण त्या झाडाला स्वतःची वाढ करण्यासाठी कुणाची स्पर्धा करायची नसते. ते फक्त आपल्या मुळांशी प्रामाणिक असतं. आणि हेच साधं सत्य आपण माणसं विसरून जातो. आयुष्यात खूप धावपळ केली, खूप लोकांच्या मागे लागलो आणि शेवटी हाताला काय लागलं तर फक्त थकवा आणि थोडासा स्ट्रेस. पण जेव्हा मी शांत बसून विचार केला तेव्हा जाणवलं की आपण सुखाच्या व्याख्या इतक्या कठीण करून ठेवल्या आहेत की साधं हसणं सुद्धा आता महाग झालंय. मला आठवतंय जेव्हा मी पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या चरित्रातलं ते वाक्य वाचलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा मला वाटलं होतं की हे फक्त संकटकाळी म्हणायचं वाक्य आहे. पण जसा जसा अनुभव येत गेला तसं समजलं की हे वाक्य म्हणजे एक प्रकारची ॲश्युरन्स आहे की तुझं काम प्रामाणिकपणे कर, बाकी सगळं सांभाळायला एक शक्ती आहे. आपण दिवसभर इतक्या लोकांच्या संपर्कात येतो, इतके मेसेजेस वाचतो, कोणाचं तरी चांगलं झालं की आपल्याला उगाच प्रेशर येतं की माझं का नाही झालं. पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते हे स्वीकारायला खूप मोठं मन लागतं. आपल्या घरातले आई वडील बघा ना, त्यांनी आयुष्यभर फक्त कष्ट केले. त्यांच्याकडे ना कुठली मोठी पदवी होती ना खूप पैसा, तरी त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ते आजकालच्या करोडो रुपये कमवणाऱ्या लोकांकडेही नसतं. कारण त्यांना समाधानाचं गुपित माहिती होतं. आपण मात्र कशाच्या तरी मागे धावतोय, कधी प्रमोशनच्या मागे तर कधी सामाजिक प्रतिष्ठेच्या मागे. पण या सगळ्यात आपण स्वतःला हरवून बसलोय हे आपल्या लक्षात येत नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की खरं यश म्हणजे संध्याकाळी घरी गेल्यावर जेव्हा तुम्ही शांतपणे झोपता आणि तुमच्या मनात कोणाबद्दलही राग किंवा मत्सर नसतो, हे खरं यश आहे. कधी कधी खूप एकटं वाटतं, असं वाटतं की कोणालाच माझं दुःख समजत नाहीये. पण अशा वेळी जर आपण शांतपणे स्वतःच्या आत डोकावून बघितलं तर जाणवतं की आपण स्वतःचे सर्वात मोठे शत्रू झालो आहोत. आपण स्वतःला इतक्या नियमांमध्ये बांधून घेतलंय की आपल्याला मोकळा श्वास घेणं सुद्धा कठीण झालंय. तुम्ही विचार करा, एखादा छोटा पक्षी जेव्हा पहाटे घरट्यातून बाहेर पडतो तेव्हा त्याला हे माहिती नसतं की आज त्याला दाना मिळणार की नाही, पण तरीही तो पूर्ण ताकदीने उडतो आणि आनंदाने गातो. कारण त्याचा निसर्गावर आणि त्या ईश्वरी शक्तीवर पूर्ण विश्वास असतो. आपण मात्र उद्याची काळजी करण्यात आजचा दिवस गमावून बसतो. स्वामी समर्थांकडे जाणारे कितीतरी लोक मी पाहिले आहेत जे फक्त मागण्यासाठी जातात, पण खूप कमी लोक असे असतात जे तिथे फक्त शांतपणे बसायला जातात. खरं तर भक्ती म्हणजे देवाला काहीतरी मागणं नाही, तर स्वतःला त्या शक्तीसमोर पूर्णपणे समर्पित करणं आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की महाराज आता तुम्ही बघून घ्या, तेव्हा तुमच्या खांद्यावरचं ओझं एकदम हलकं होतं. पण हे म्हणण्यासाठी सुद्धा खूप मोठं धाडस लागतं. आपण नेहमी विचार करतो की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, समाज काय म्हणेल. पण खरं सांगू का, कोणाकडेही तुमच्याबद्दल विचार करायला इतका वेळ नाहीये. प्रत्येकजण स्वतःच्या संघर्षात अडकलाय. आपण उगाच एका काल्पनिक जगात वावरतोय जिथे आपण स्वतःला खूप महत्त्वाचं समजतो. ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की आपण या अथांग विश्वातले एक छोटेसे कण आहोत, त्या दिवशी आपल्यातला अहंकार गळून पडेल. कामाच्या ठिकाणी होणारी स्पर्धा, घरातले असणारे छोटे मोठे वाद, आर्थिक चणचण या गोष्टी तर आयुष्याचा भाग आहेत आणि त्या कधीच संपणार नाहीत. पण त्या गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण नक्कीच बदलू शकतो. मला वाटतं की आपण खूप गोष्टी गृहीत धरतो. सकाळी उठल्यावर आपल्याला श्वास घेता येतोय, आपल्या ताटात अन्न आहे, डोक्यावर छप्पर आहे, या किती मोठ्या गोष्टी आहेत. पण आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि जे नाहीये त्याबद्दल रडत बसतो. आयुष्यात कधी कधी अशा वळणावर आपण येतो जिथे समोर अंधार असतो, काही सुचत नसतं. अशा वेळी फक्त एक पाऊल पुढे टाकायचं असतं. पूर्ण रस्ता दिसण्याची वाट बघायची नसते. जुन्या काळातली माणसं बघा, किती कष्ट करायची, शेतात राबायची, पण एक रात्री एकत्र बसून गप्पा मारायची, गाणी म्हणायची आणि त्यांचं आयुष्य खूप सिंपल होतं आणि म्हणूनच ते जास्त सुखी होते. आपण तंत्रज्ञानाच्या जगात इतके अडकलोय की मोबाईलवर हजारो मित्र आहेत, पण मनातलं बोलायला कोणीही समोर नाहीये. ही जी पोकळी निर्माण झाली आहे ना, ती फक्त आणि फक्त अध्यात्म आणि स्वतःशी केलेला संवादच भरून काढू शकतो. जेव्हा मी म्हणतो अध्यात्म, तेव्हा मला कुठलाही कर्मकांड अभिप्रेत नाहीये, तर स्वतःच्या स्वभावात केलेला बदल अभिप्रेत आहे. दुसऱ्याला मदत करताना मिळणारा आनंद हा जगातल्या कोणत्याही मोठ्या पदापेक्षा मोठा असतो. आपण खूपदा स्वतःला कमी लेखतो आणि आपल्याला वाटतं की माझ्याकडे हे नाहीये, ते नाहीये. पण प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष गुण असतोच, फक्त तो शोधण्याची गरज असते.
आयुष्यात येणारी संकट ही आपल्याला संपवण्यासाठी नसतात, तर आपली क्षमता वाढवण्यासाठी असतात. लोखंडावर जेवढे जास्त घाव पडतात तेवढं त्यांचं रूपांतर एका मजबूत तलवारीत होतं. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. आपण जेवढं जास्त कठीण प्रसंगातून जातो तेवढे आपण आतून मजबूत होतो. स्वामी समर्थांनी नेहमीच हे शिकवलंय की शरण जाणे म्हणजे हार मानणे नाही, तर एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवून आपलं कर्तव्य करत राहणे आहे. आपण खूपदा फळाची अपेक्षा करतो आणि जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा निराश होतो. पण जर आपण फक्त कर्मावर लक्ष केंद्रित केलं तर निराशा येण्याचं काही कारणच उरत नाही. निसर्गात बघा, नदी कधीच स्वतःचं पाणी स्वतः पित नाही, झाडं स्वतःची फळं स्वतः खात नाही, ते दुसऱ्यांसाठी असतं. आणि म्हणूनच निसर्ग इतका सुंदर आहे. आपण मात्र फक्त माझं आणि माझ्या कुटुंबाचं यातच अडकून पडलो आहोत. थोडं मोठा विचार करायला लागलो आणि की आयुष्य आपोआप सोपं होतं. घरामध्ये जेव्हा लहान बाळ असतं तेव्हा ते किती निष्पाप असतं. त्याला कोणाबद्दल राग नसतो, द्वेष नसतो, ते फक्त वर्तमानात जगत असतं. आपण जसे मोठे होतो तसे आपण हे निष्पापपण हरवून बसतो आणि आपल्याला पुन्हा एकदा ते लहान मूल बनायचं आहे, ज्याला छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. पैसा हवाच, प्रगती हवीच, पण ती मिळवताना जर तुमची झोप उडत असेल किंवा तुमच्या जवळच्या माणसांशी तुमचे संबंध बिघडत असतील तर त्या प्रगतीचा काय उपयोग? जीवनात थोडासा पॉज घेणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. शांत बसा, विचार करा की मी कुठे नक्की चाललोय. आयुष्यात कधी कधी आपल्याला वाटतं की देवाने आपल्यावर अन्याय केलाय, पण खूप वर्षानंतर जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा लक्षात येतं की त्यावेळी जे झालं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं. ती शक्ती खूप हुशार आहे. आपल्याला जे हवंय ते देण्यापेक्षा आपल्याला ज्याची गरज आहे ते ती शक्ती आपल्याला देत असते. आयुष्यातलं दुःख हे उन्हासारखं असतं. जोपर्यंत ऊन लागत नाही तोपर्यंत सावलीची किंमत समजत नाही. म्हणूनच संकटांना घाबरण्यापेक्षा त्यातून काय शिकता येईल याचा विचार करा. आपल्या बोलण्यात नेहमी नम्रता असावी, कारण शब्द हे तलवारीपेक्षा जास्त जखम करू शकतात आणि ते शब्द एखाद्याचं आयुष्य सावरू सुद्धा शकतात. म्हणून मला नेहमी वाटतं की आपण दुसऱ्यांना जज करण्यापेक्षा जर स्वतःला सुधारण्यावर भर दिला तर हे जग खूप सुंदर होईल. स्वामी समर्थांच्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग आपल्याला हे शिकवतात. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा आपण म्हणतो की मी केलं, तेव्हापासून आपल्याला अधपतनाला सुरुवात होते. आणि खरं तर आपण फक्त एक माध्यम आहोत. करणारा आणि करून घेणारा तोच आहे. ही जाणीव एकदा झाली की मन खूप हलकं होतं. आयुष्यातल्या लहान लहान गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. पावसाचा वास, गरम चहाचा कप, मित्रासोबत मारलेल्या गप्पा या गोष्टी आपल्याला जिवंत ठेवतात. भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा पश्चाताप या दोन्ही गोष्टींमध्ये आपण आपला वर्तमान जाळून टाकतोय. जे झालं ते विसरून जा आणि जे होणार आहे त्याची चिंता सोडा. फक्त आजचा दिवस कसा चांगला जगता येईल यावर लक्ष द्या. आपण जेव्हा कोणाला तरी मदत करतो ना, तेव्हा आपल्या मनात जी समाधानाची लहर येते ना, तीच खरी प्रार्थना आहे. देव मंदिरात आहेच, पण तो भुकेल्या माणसाच्या अन्नात आणि गरजू मदतीत सुद्धा नक्कीच आहे. ही साधी गोष्ट जर आपल्याला समजली तर आपल्याला कुठेही जायची गरज पडणार नाही. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही काहीतरी शिकवण्यासाठीच येत असतात आणि काही जण प्रेम देतात तर काही जण धडा देतात. पण दोन्ही गोष्टी आपल्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या असतात. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यामध्ये ती शक्ती आहे जी कोणत्याही संकटावर मात करू शकते. आपण फक्त घाबरलो आहोत कारण आपण स्वतःला विसरलो आहोत. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे, आम्ही आहोत तिथेच. याचा अर्थ असा आहे की ती शक्ती नेहमी आपल्या सोबतच असते. फक्त आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. आपल्या कामात प्रामाणिक राहणं, दुसऱ्यांचा आदर करणं आणि मनातून लोभ काढून टाकणं हेच खरं जीवन जगण्याचं सूत्र आहे. खूपदा आपल्याला वाटतं की माझं नशीबच खराब आहे, पण नशीब हे आपल्याला कर्मातून बनतं. आज आपण जे पेरतोय तेच उद्या आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आज चांगले विचार करा, चांगले कर्म करा, मग उद्याची काळजी करण्याची गरज राहणार नाही. आयुष्य हे खूप छोटं आहे, ते तक्रार करण्यात घालवण्यापेक्षा आनंदाने जगण्यात घालवा. आपल्या आजूबाजूला कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप कमी सोयीसुविधा आहेत, तरीही ते लढतात. मग आपण का हार मानायची? स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि त्या ओलांडण्याचा प्रयत्न करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा की हे आज मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं का? जर उत्तर हो असेल तर मग समजा की तुमचा दिवस सार्थकी लागलाय. जीवनात येणारे चढ उतार हे हृदयाच्या ठोक्यांसारखे असतात. जर ते सरळ झाले तर समजा की आयुष्य संपलंय. म्हणून संघर्षाला घाबरू नका, तो तुम्हाला जिवंत असल्याची जाणीव करून देतो. प्रत्येक दिवस ही एक संधी नवीन असते आणि स्वतःला सिद्ध करण्याची नाही तर स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची. आपण स्पर्धेत आहोत, पण ती स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नसून स्वतःशीच असली पाहिजे. कालच्यापेक्षा आज मी थोडा जास्त संयमी, थोडा जास्त समजूतदार झालो आहे, मग हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. जगामध्ये खूप नकारात्मकता आहे, पण आपण आपल्या मनातलं देऊळ जपलं पाहिजे. तिथे फक्त सकारात्मक विचार आणि श्रद्धा असायला हवी.
स्वामी समर्थांचं नाव घेणं म्हणजे केवळ मंत्राचा उच्चार करणं नाही, तर त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करणं आहे. त्यांनी कधीच कोणाला घाबरवलं नाही, तर नेहमी आधार दिलाय. तसंच आपणही इतरांसाठी आधाराचा खांब बनलं पाहिजे. आयुष्य खूप सरळ आहे, आपणच विचारांनी गुंतागुंतीचं करून ठेवलंय. चला तर मग हा गुंता सोडूया आणि पुन्हा एकदा साध्या सरळ आयुष्याकडे वळूया, जिथे प्रेम आहे, जिव्हाळा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांतता आहे. तुम्ही जे काही करत आहात ते पूर्ण मनापासून करा. मग ते ऑफिसचं काम असो किंवा घरची साधी गोष्ट असो. जेव्हा तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष एका गोष्टीवर केंद्रित करता, तेव्हा तिथे ईश्वरी चैतन्य प्रकट होतं. भीती वाटणं साहजिकच आहे, पण भीतीला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. आणि ज्या दिवशी तुम्ही भीतीचा सामना कराल, त्या दिवशी भीती स्वतःहून पळून जाईल. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. ती अनंत शक्ती तुमच्या नक्कीच प्रत्येक श्वासासोबत आहे. आणि म्हणूनच फक्त डोळे मिटून शांतपणे त्या शक्तीचा अनुभव तुम्ही नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा. आयुष्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही तुमच्या हातच आहेत. फक्त बाहेरचा कोलाहल थोडा शांत व्हायला हवा. ज्या क्षणी तुमचं मन शांत होईल, त्या क्षणी तुम्हाला सर्व मार्ग स्पष्ट दिसू लागतील. कठीण काळात संयम राखणं आणि चांगल्या काळात जमिनीवर राहणं हीच खरी तपश्चर्या आहे. आपण सर्वजण प्रवासाला निघालो आहोत. कोणाचं स्टेशन जवळ आहे तर कोणाचं लांब आहे, पण प्रवास आनंदाने करणं आपल्या हातात आहे. त्यामुळे तक्रारींचे पाढे वाचण्यापेक्षा जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञता हे सुखी आयुष्याचं सर्वात मोठं गमक आहे. आणि जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल, तेवढे तुम्ही स्वतःच्या जवळ जाल. झाडं, फुलं, नद्या हे आपल्याला सतत देत राहतात. त्यांच्याकडून देण्याची वृत्ती शिका. स्वार्थ हा माणसाला आकुंचित करतो, पण परमार्थ माणसाला विस्तारतो. आपलं मन एवढं मोठं करा की त्यात जगाचं सगळं दुःख मावेल आणि तरीही त्यात आनंद ओसळून व्हाल. हे सर्व करणं सुरुवातीला कठीण वाटेल, पण छोटे छोटे प्रयत्न मोठे मोठे बदल घडून आणतात. आजपासून ठरवा की मी सकारात्मक राहणार आहे, मी कोणाचं वाईट चिंतणार नाही आणि मी माझं आयुष्य पूर्ण क्षमतेने जगणार आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत आहे. फक्त आपण पात्र बनलं पाहिजे. पात्र कसं बनायचं, तर शुद्ध आचरण आणि निस्वार्थ प्रेम या दोन गोष्टींनी. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी डगमगू नका, कारण ज्याने हे जग निर्माण केलंय त्याला तुमची काळजी तुमच्यापेक्षा जास्त आहे. विश्वासाने एक पाऊल उचला आणि बाकीचे मार्ग आपोआप मोकळे होतील. आपण खूपदा विनाकारण तर्क वितर्क करत बसतो, पण काही गोष्टी ह्या तर्काच्या पलीकडे असतात. तिथे फक्त श्रद्धेचा उपयोग होतो. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, तर एक असा विश्वास जो आपल्याला कठीण काळातही स्थिर ठेवतो. जीवनाकडे एक खेळ म्हणून बघा, जिथे हार आणि जीत दोन्ही महत्त्वाचे आहेत. मुख्य म्हणजे तुम्ही हा खेळ किती खेळाडू वृत्तीने खेळता. आणि जास्त महत्त्वाचं आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. ती कधी गमावू नका. आणि परिस्थिती कशी असो, तुम्ही तुमचं आंतरिक शांतपण जपलं पाहिजे. हेच खरं सामर्थ्य आहे. आपण अनेकदा बाहेरच्या जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण खरी गरज आहे स्वतःला बदलण्याची. जेव्हा आपण स्वतःला बदलतो, तेव्हा जग आपल्यासाठी आपोआप बदलतं. हा प्रवास थोडा लांबचा आहे, पण खूप सुंदर आहे. चला तर मग या प्रवासाचा आनंद घेऊया आणि प्रत्येक क्षणाला अर्थ देऊया. खूपदा असं होतं की आपण खूप मोठ्या गोष्टींचा शोधात असतो आणि आपल्या हाताशी असलेल्या लहान पण सुंदर गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. जसं की सकाळी उठल्यावर आईने प्रेमाने दिलेला चहाचा कप किंवा ऑफिसमधून घरी आल्यावर मुलांनी मारलेली घट्ट मिठी. या गोष्टींमध्ये जे सुख आहे ना, ते कोणत्याच महागड्या वस्तूंमध्ये नाही. मला वाटतं की आपण आयुष्याला एका प्रोजेक्टर सारखं बघायला लागलो आहोत, जिथे प्रत्येक गोष्ट वेळेवर झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परफेक्शन हवं. पण आयुष्य हे गणितासारखं नसतं. ते कधी कधी खूप विस्कटलेलं असतं आणि त्या विस्कटलेपणाचा स्वीकार करणं म्हणजे खरं जगणं आहे. आपल्याकडे जे काय आहे त्याबद्दल आपण कधी आभार मानले आहेत का, की नेहमी फक्त तक्रारीच केल्या आहेत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणून घराबाहेर पडताना जेव्हा आपण एखाद्या जुन्या ओळखीच्या माणसाला भेटतो आणि तो फक्त आनंदाने आपली विचारपूस करतो ना, तेव्हा मनावरचं अर्धे ओझं हलकं होतं. कारण शेवटी माणसाला माणसाचीच गरज असते. आपण कितीही पैसे कमावले, कितीही मोठी घर बांधली, तरी मनाची शांतता विकत घेता येत नाही. ती फक्त समाधान आणि चांगल्या विचारांतूनच मिळते. स्वामी समर्थांच्या दरबारात जेव्हा हजारो लोक येतात, तेव्हा तिथे राजा पण असतो आणि रंक पण. पण महाराजांच्या नजरेत दोघेही सारखेच असतात. कारण निसर्गाच्या आणि देवाच्या दरबारात तुमच्या बँक बॅलन्सला काही किंमत नसते. तिथे फक्त तुमचं मन आणि तुमची नीतिमत्ता बघितली जाते. आपण मात्र जगाला दाखवण्यासाठी स्वतःला इतकं बदलून टाकलंय की आपण नक्की कोण आहोत हेच विसरलो आहोत. रोज सकाळी आरशात बघताना स्वतःला विचारा की आज मी जे काही करतोय त्यातून मला खरंच आनंद मिळतोय का, की मी फक्त कोणाला तरी सांगण्यावरून किंवा समाजाच्या भीतीने सगळं ओढतोय. आयुष्यात कधी कधी क्लिअर नसतं की नक्की काय करायचंय. खूप खूप कन्फ्युजन असतं
अशा वेळी थांबा, थोडा वेळ स्वतःला द्या, कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात. शांत पाण्यात जसं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं ना, तसंच शांत मनातच योग्य विचारांचे तरंग उमटतात. आपण आजकाल खूप चंचल झालो आहोत. एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर उड्या मारतोय. पण स्थैर्य म्हणजे काय हे आपल्याला समजेनासं झालंय. मला आठवतंय, लहानपणी आपण मातीत खेळायचो. कपडे खराब झाले तरी त्याची फिकीर नसायची. पण आता मात्र आपण आपल्या इमेजबद्दल इतके कॉन्शियस झालो आहोत की आपण मनमोकळं हसायलाही विसरलो आहोत. जगाचा विचार करणं सोडा, कारण हे जग तुमच्या यशाचं कौतुक करेल आणि तुमच्या अपयशांवर हसेल. पण तुमच्या कष्टाची जाणीव तुम्हालाही असते. प्रेशर तर येणारच, टेन्शन तर असणारच, पण ते हाताळण्याची कला म्हणजे अध्यात्म आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझ्या आहेत, तेव्हा एक अनामिक ताकद तुमच्या पाठीशी उभी राहते आणि जी तुम्हाला सांगते की खचून जाऊ नकोस, ही वेळ पण निघून जाईल. आयुष्यात काहीच कायमस्वरूपी नसतं. सुख पण नाही आणि दुःख पण नाही. मग कशाचा एवढा अहंकार आणि कशाचं एवढं रडगाणं? आपल्या घरातले साधे प्रसंग बघा. कधी आईशी झालेला वाद असेल किंवा वडिलांशी ओरडा, त्यामागे जे प्रेम असतं ते आपल्याला खूप उशिरा समजतं आणि आपण बाहेरच्या लोकांच्या कौतुकासाठी धडपडतो, पण घरातल्या माणसाचं मन राखायला विसरतो. खरी संस्कृती आणि खरी प्रगती ही घरातून सुरू होते. आजच्या काळात आपल्याला खूप गोष्टी सोप्या हव्या आहेत, पण ज्या गोष्टी कष्ट करून मिळतात त्यांची गोडी ही काही वेगळीच असते. शेतकऱ्याला विचारून बघा, जेव्हा शेतात पीक येतं तेव्हा त्याला जो आनंद येतो तो शेकडो ईमेल पाठवून आपल्याला मिळत नाही, कारण तो निसर्गाशी जोडलेला असतो. आपण निसर्गापासून लांब गेलो आहोत आणि म्हणूनच आपण जास्त अस्वस्थ आहोत. कधीतरी मातीत पाय ठेवून चालवून बघा आणि झाडांना पाणी द्या, पक्ष्यांचा आवाज ऐका. नक्कीच तुम्हाला छान वाटेल आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या शक्तीचे भाग आहात. आपण स्वतःला खूप मोठे समजतो, पण एका साध्या मुंगीच्या शिस्तीकडूनही आपण खूप काही शिकू शकतो हे आपल्याला कळत नाही. आयुष्यात चुका होणं स्वाभाविक आहे, पण त्या चुकांमधून न शिकणं ही सर्वात मोठी चूक आहे. स्वतःला माफ करायला शिका, कारण जर तुम्ही स्वतःलाच माफ करू शकला नाहीत तर दुसऱ्यांना काय माफ करणार? मनात धरलेला राग हा एखाद्या जळत्या कोळशासारखा असतो, जो आपण दुसऱ्यांवर फेकण्यासाठी हातात धरतो, पण आधी आपलाच हात भाजतो. मत्सर आणि राग हे आपल्या प्रगतीचे सर्वात मोठे अडथळे आहेत. कोणाशी तुलना करू नका, कारण तुमचं आयुष्य हे वेगळं आहे आणि त्यांचे अनुभव वेगळे आहेत. ताऱ्यांची चमक पण वेगळी असते आणि चंद्राची शीतलता पण वेगळी असते. दोघेही आपल्या जागी श्रेष्ठ आहेत. स्वामी समर्थांच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत जिथे त्यांनी भक्तांचा अहंकार मोडीत काढला होता. कारण जोपर्यंत अहंकार असतो तोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश आत जात नाही. खूप साध्या गोष्टीमधून मोठे मोठे धडे मिळतात. फक्त आपली बघण्याची दृष्टी हवी. आपण जेवढे जास्त क्लिअर राहू तेवढं आयुष्य सिंपल होईल. गुंतागुंत आपण स्वतः निर्माण करतो आणि मग म्हणतो की नशिबाने खेळ मांडलाय. खरं तर आपणच आपल्या नशिबाचे शिल्पकार असतो. तुमच्या विचारांची शक्ती इतकी मोठी आहे की तुम्ही तुमच्या परिस्थितीला बदलू शकता. नकारात्मक विचार म्हणजे वाळवीसारखे असतात, जे आतून पोखरून टाकतात. म्हणून नेहमी चांगल्या विचारांच्या सहवासात राहा. चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या लोकांशी बोला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी चांगलं बोला. आपण स्वतःचे सगळ्यात मोठे टीकाकार असतो. कधीतरी स्वतःची पाठ सुद्धा ठोपता, कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही खूप संघर्ष केलाय. जीवनात कधी कधी हार मानावी लागते, पण ती हार म्हणजे अंत नसतो, तर ती एका नवीन सुरुवातीची संधी असते. समुद्राच्या लाटा जशा मागे जातात पुन्हा जोराने पुढे येण्यासाठी, तसंच आपल्या आयुष्याचं आहे. खचून जाण्यासारखं काहीच नाही, कारण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. स्वामी समर्थ नेहमी महाराज म्हणायचे की विश्वास ठेवा, पण त्या विश्वासाला कर्माची जोड द्या. नुसतं बसून काहीच मिळत नाही, आपल्याला हातपाय हलवावेच लागतात. देवाला सुद्धा तेच लोक आवडतात जे स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवतात. आपण खूपदा नशिबाच्या नावाखाली आळस करतो, पण खरं नशीब हे कष्टाच्या घामातूनच निर्माण होतं. समाजात वावरताना अनेक प्रकारची माणसं भेटतात. काही आपल्याला खूप मान देतात तर काही अपमान करतात, पण या दोन्ही गोष्टींना समान भावनेने स्वीकारायला शिका. कोणी स्तुती केली म्हणून हुरळून जाऊ नका आणि कोणी टीका केली म्हणून खचून जाऊ नका. तुमची किंमत दुसऱ्यांच्या शब्दावर अवलंबून नसते, ती तुमच्या कर्तृत्वावर असते. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण हे फक्त शरीराचे बदल आहेत. मन मात्र नेहमी तरुण आणि उत्साही असायला हवं. ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे त्याला म्हातारपण कधीच स्पर्श करू शकत नाही. आपल्या गरजा कमी करा, मग बघा तुम्हाला किती शांत वाटतं. हव्यास कधी संपत नाही. एक गोष्ट मिळाली की दुसरी हवी असते. ही धाव कधी संपणार नाही आणि थांबणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत नाही की बस, आता मला जे मिळालंय त्यात मी सुखी आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रगती करू नये, तर याचा अर्थ असा आहे की प्रगती करताना मनशांती गमावू नका.
आपल्या मित्रांच्या नातेवाईकांच्या यशात सहभागी व्हायला शिका. त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधायला शिका. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी चांगलं मागतो तेव्हा आपलं चांगलं आपोआपच होतं. जगामध्ये खूप दुःख आहे, खूप वेदना आहेत. अशा वेळी जर तुम्ही कोणाला तरी फक्त 2 शब्द प्रेमाने बोलू शकलात तर तुम्ही खूप मोठं कार्य केलंय असं समजा. पैसा येतो आणि जातो, पण तुमची माणुसकी आणि तुमचे संस्कार नेहमीच राहतात. स्वामी समर्थांच्या भक्तीचा अर्थ हाच आहे की आपल्यातला माणुसकीचा अंश नेहमी जागा ठेवणं. प्रत्येक जीवामध्ये त्या परमेश्वराचा अंश आहे. ही जाणीव जर असेल ना तर आपण कोणाचंही वाईट करू शकणार नाही. जीवनाकडे तक्रार म्हणून बघण्यापेक्षा एक संधी म्हणून बघा. कितीही अंधार असला तरी एक छोटासा दिवा पूर्ण अंधार दूर करू शकतो. तसंच तुमचे चांगले विचार तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करतील. कठीण प्रसंगात स्वतःला सांगा की हे सुद्धा निघून जाईल. ही वेळ सुद्धा संपूर्णपणे संपून जाईल. वेळ ही सर्वात मोठी औषध आहे आणि म्हणून आपण जेवढा जास्त संयम राखू तेवढे आपण जास्त शहाणे हो. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण शरीर हे आपलं पहिलं घर आहे आणि जर ते ठीक नसेल तर आपण काहीही करू शकणार नाही. चांगले जेवण, थोडा व्यायाम आणि भरपूर पाणी या साध्या गोष्टी पण आयुष्यात खूप मोठा बदल घडवतात. आपण बाहेरच्या जगाच्या काळजीत स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. मन आणि शरीर यांचा खूप जवळचा संबंध असतो. जर मन प्रसन्न असेल तर शरीर पण साथ देतं. आयुष्यातली सगळी उत्तरं एका दिवसात मिळणार नाहीत, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. निसर्गाचं चक्र बघा, प्रत्येक गोष्ट तिच्या वेळेनुसारच घडते. झाडाला फळ वेळेवर येतात आणि मग आपण आपल्या बाबतीत की घाई का करतो. सबर का फल मीठा होता है, हे वाक्य अगदी खरं आहे. जो वाट बघू शकतो आणि जो प्रयत्न सोडून देत नाही त्याला यश नक्कीच मिळतं. आपण खूपदा स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलतो, पण आपली जबाबदारी स्वीकारणं हे परिपक्वतेचं लक्षण आहे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की हो, ही माझी चूक आहे आणि मी ती सुधारणार आहे, आणि त्या दिवसापासून तुमची खरी प्रगती सुरू होईल. कोणाचंही मन दुखावू नका, कारण दिलेली जखम कदाचित भरून येईल, पण मनावरचा व्रण हा कधीच पुसला जात नाही. प्रेमाने जग जिंकायला शिका, कारण रागाने फक्त द्वेष वाढतो. स्वामी समर्थांनी नेहमीच प्रेमाचा संदेश दिलाय. त्यांनी लबाडांना धडा शिकवलाय, पण भोळ्या भक्तांना नेहमी जवळ केलाय. तसंच आपणही स्वच्छ मनाने राहूया. लबाडीने कदाचित थोडा फायदा होईल, पण दीर्घकाळात फक्त नुकसानच होतं. प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा आणि सोपा सुंदर मार्ग आहे. आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही वादळ आली, तरी आपल्या श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. ती श्रद्धाच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल. नेहमी स्वतःला सकारात्मक सूचना द्या. मी करू शकतो, मी सक्षम आहे, माझ्या पाठीशी ती शक्ती उभी आहे. ही सकारात्मकता तुम्हाला पर्वतासारखी स्थिरता देईल. जीवन एक प्रवास आहे आणि आपण या प्रवासातले प्रवासी आहोत. चला तर मग हा प्रवास खूप सुंदर आणि अर्थपूर्ण बनवूया, जिथे प्रत्येक पाऊल आपल्याला स्वतःच्या आणि ईश्वराच्या जवळ घेऊन जाईल. आयुष्यात हा जो वेग आहे ना, तो कधी कधी आपल्याला इतका थकवून टाकतो की आपण नक्की का धावतोय हे विसरून जातो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त कामाचं टेन्शन आणि भविष्याची चिंता यातच आपला वेळ निघून जातो. मला वाटतं की आपण थोडा वेळ थांबवून स्वतःला विचारलं पाहिजे की या सगळ्या धावपळीत माझं स्वतःचं अस्तित्व कुठे आहे. मी शेवटचं मनापासून कधी हसलो होतो आणि कधी शांतपणे बसून फक्त प्रवासाचा आणि पावसाचा आनंद घेतला होता. आपण माणसं खूप विचित्र आहोत. आपल्याकडे जे आहे ना त्याची आपल्याला किंमत नसते, आणि जे नाहीये त्यासाठी आपण आयुष्यभर रडत बसतो. एखाद्या साध्या माणसाला बघा, जो रस्त्याच्या कडेला बसून आनंदाने आपली भाकरी खातोय. त्याला बघितलं की जाणवतं की सुखाचा संबंध पैशाशी नसून समाधानाशी आहे. आपण मात्र मोठी स्वप्न बघण्याच्या नादात आजचा दिवस गमावून बसतोय. स्वामी समर्थांच्या चरित्रात एक खूप सुंदर गोष्ट आहे. जेव्हा एखादा भक्त खूप रडत त्याच्याकडे जायचा आणि तेव्हा ते त्याला सांगायचे की अरे, जे तुझं आहे ना ते तुला मिळणारच आहे, मग चिंता कशाला करतोयस. हे साधेपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण विनाकारण प्रेशर घेतो. आपल्याला वाटतं की सगळं जग माझ्या खांद्यावर आहे, पण खरं तर आपण फक्त या सृष्टीचा एक छोटासा भाग आहोत. घरच्या लोकांसोबत वेळ घालवणं, त्यांच्याशी मन मोकळं बोलणं, आणि हे आजकाल खूप दुर्मिळ झालंय. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, पण जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा तो मोबाईल कामाला येत नाही. तेव्हा फक्त ती रक्ताची माणसंच मदतीला धावून येतात. आपल्या आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी शिकवण्यासाठी येत असते. काही लोक आपल्याला खूप दुःख देतात, पण त्या दुःखामुळेच आपण आतून मजबूत होतो. मला नेहमी वाटतं की देवाने आपल्याला जे आयुष्य दिलंय ते खूप अमूल्य आहे. ते विनाकारण रागात आणि मत्सरात घालवू नका. कोणाला तरी चांगलं झालं तर मनापासून त्याचं कौतुक करा, कारण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं हे सुद्धा एक प्रकारचं पुण्यच आहे. आपण नेहमी देवाला म्हणतो की माझं काम कर, पण आपण कधी हे विचारलंय का की मी कोणाचं काम येऊ शकतो. आणि खरी भक्ती ही दुसऱ्याच्या अश्रू पुसण्यात आहे. आणि स्वामी समर्थांनी कधीच कोणाला कर्मकांड करायला सांगितलं नाही.
त्यांनी नेहमी सांगितलं की आपलं कर्तव्य नीट पार पाडा. ऑफिसमध्ये असताना प्रामाणिकपणे काम करणं ही सुद्धा एक पूजाच आहे. आपण मात्र मंदिरात जातो आणि बाहेर येऊन लबाडी करतो. अशा वागण्याने आपल्याला कधीच शांती मिळणार नाही. आयुष्यातले चढ-उतार हे नैसर्गिक आहेत. कधी खूप पैसा येईल तर कधी खिशात काहीच नसेल. पण दोन्ही परिस्थितीत जो माणूस स्थिर राहतो ना, तोच खरा योगी आहे. मला आठवतंय, जेव्हा माझ्या आयुष्यात खूप वाईट काळ होता तेव्हा मला वाटायचं की आता सगळं संपलंय. आणि त्या अंधारातून सुद्धा एक छोटीशी आशेची किरण होती. आणि ती किरण म्हणजे आपला स्वतःवरचा आणि त्या शक्तीवरचा विश्वास असतो. आपण खूपदा लॉजिकल विचार करायला जातो आणि तिथेच अडकून जातो. कारण जीवनातल्या काही गोष्टी या लॉजिकच्या पलीकडे असतात आणि त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. श्रद्धा म्हणजे डोळे झाकून चाललं नाही, तर डोळे उघडे ठेवून त्या शक्तीवर विश्वास ठेवणं आहे. आपल्या घरातल्या जुन्या माणसांकडे बघा, त्यांना स्ट्रेस हा शब्द सुद्धा माहीत नव्हता, तरी त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वाढवलंय. त्यांचं कारण एकच होतं, त्यांचं आयुष्य खूप सिंपल होतं. आपण मात्र गरजा वाढवून घेतल्या आहेत आणि आता त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला विकून टाकलंय. क्लिअर विचार करा, तुम्हाला नक्की काय हवंय. सुखासाठी खूप गोष्टींची गरज नसते, फक्त एक चांगलं मन लागतं. कधी कधी आपल्याला वाटतं की माझं कोणीच नाहीये, मी खूप एकटा आहे. पण अशा वेळी अक्कलकोटच्या स्वामींचा तो मंत्र आठवा की मी तुझ्या पाठीशी आहे. हा एक मंत्र नाहीये, तर ती एक जाणीव आहे की तुम्ही या जगात एकटे नाही आहात. निसर्गाचं चक्र किती परफेक्ट आहे बघा. वेळ आली की सूर्य उगवतो, वेळ आली की ऋतू बदलतात. मग आपण आपल्या आयुष्यातल्या बदलांना का घाबरतो? बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तो स्वीकारणं हे शहाणपण आहे. कधी कधी लोकांच्या बोलण्याने आपण खूप दुःखी होतो. पण विचार करा की लोकांचं कामच आहे बोलायचं. मग ते आपल्या यशावर पण बोलणार ना, आणि अपयशावर पण बोलणार. पण तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे, लोकांच्या मतावर नाही. स्वतःला ओळखायला शिका. तुमच्या आत एक अथांग शक्तीचा साठा आहे, फक्त तो शोधण्याची गरज आहे. आपण नेहमी बाहेरच्या जगात सुख शोधतो, पण सुख हे आपल्या आतच असतं. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या सहवासात आनंद मिळायला लागेल ना, त्या दिवशी तुम्हाला कोणाचीच गरज उरणार नाही. राग हा क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणून कधीही रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. शांत राहा, दीर्घ श्वास घ्या आणि मग विचार करा. स्वामी समर्थांच्या दरबारात कितीतरी चमत्कार झाले असं लोक म्हणतात, पण माझ्या मते सर्वात मोठा चमत्कार म्हणजे एखाद्या माणसाचं बदललेलं मन. जो माणूस आधी खूप अहंकारी होता, तो जर नम्र झाला तर तो सर्वात मोठा चमत्कार आहे. आपल्यातली ही नम्रता आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल. आयुष्यात कधीही कोणाला कमी लेखू नका, कारण कोणाची वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. एक छोटीशी मुंगी सुद्धा हत्तीला त्रस्त करू शकते. म्हणून तसं आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही महत्वाची असते. आपण खूपदा मोठ्या ध्येयांच्या मागे लागतो आणि वाटेतले सुंदर क्षण विसरतो. यशापेक्षा प्रवासाचा आनंद घेणं जास्त महत्वाचं आहे. आपल्या मुलांशी, आपल्या पालकांशी रोज 10 मिनिटं मन मोकळं बोला आणि त्यांना सांगा की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. प्रेमाचे 2 शब्द कोणत्याही औषधापेक्षा जास्त परिणामकारक असतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य जपणं हे सर्वात मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी थोडा वेळ ध्यान करा. शांत बसा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्या. मनाला शांत करण्याची गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की जे व्हायचं आहे ते होणारच आहे. मग विनाकारण काळजी करून शरीर का खराब करता? काळजी केल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट ते अजून गुंतागुंतीचे होतात. प्रश्नांकडे शांतपणे बघितलं की त्यांचं उत्तर आपोआप समोर येतं. आपल्या आयुष्यातली दुःख आपल्याला काहीतरी संदेश द्यायला येतात. ती आपल्याला अहंकारापासून लांब नेण्यासाठी असतात. ज्या माणसाने दुःख पचवलाय तोच दुसऱ्यांचं दुःख समजू शकतो. आयुष्यात नेहमी कृतज्ञ राहा. जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. आपण रोज कितीतरी वेळा तक्रार करतो की माझ्याकडे गाडी नाही, मोठं घर नाही. पण एकदा त्या माणसाकडे बघा ज्याला पायच नाहीत, तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही किती नशीबवान आहात. आयुष्य हे एक दान आहे आणि ते वाया घालवू नका. प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात आहे. काल काय झालं हे विसरून जा आणि आजचा दिवस कसा चांगला करता येईल याचा विचार करा. आपल्या हातात फक्त वर्तमान आहे, भूतकाळ आणि भविष्यकाळ नाही. म्हणून जीवनात काही गोष्टी आपल्या निर्णयाबाहेर असतात, पण त्या गोष्टी त्या शक्तीवर सोडून द्या. सरेंडर करणं म्हणजे दुर्बलता नाही, तर तो सर्वोच्च विश्वास आहे. तुम्ही जेव्हा पूर्णपणे स्वतःला झोकून देता तेव्हा ती शक्ती तुमची जबाबदारी घेते. तुम्हाला बोलण्यात गोडवा ठेवा, आणि कारण गोड बोलल्याने शत्रू सुद्धा मित्र होतात. कोणाची निंदा करू नका, कारण प्रत्येकाची आपली एक लढाई सुरू असते. आपल्याला माहिती नसतं की समोरचा माणूस कोणत्या परिस्थितीतून जातोय. म्हणून नेहमी दयाळू राहा. स्वामी समर्थांनी सर्वांना सामावून घेतलाय, कोणामध्ये भेदभाव केला नाही. आपणही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. जगात खूप नकारात्मकता आहे, पण आपण आपलं स्वतःचं एक सकारात्मक वलय निर्माण करू शकतो. चांगले विचार ऐका, चांगलं पहा आणि चांगलं बोला. आयुष्यातले छोटे छोटे विजय साजरे करा. स्वतःला बक्षीस द्या.
आणि तुम्ही स्वतःवर प्रेम केल्याशिवाय जग तुमच्यावर प्रेम करणार नाही. स्वतःची किंमत ओळखा आणि तुम्ही या विश्वाचा एक महत्त्वाचा भाग आहात आणि तुमचं असणं महत्त्वाचं आहे. कधी स्वतःला कोणाशी तुलना करून कमी लेखू नका. देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलंय, कारण प्रत्येकाचं काम वेगळं आहे. आपल्याला आयुष्यातली शांती हे आपल्या हातात आहे. बाहेरच्या जगाला तुमची शांती भंग करण्याचा अधिकार देऊ नका. कितीही गोंधळ असला तरी आपल्या मनाचं केंद्र हे स्थिर ठेवा. स्वामी समर्थांच्या स्मरणात ती ताकद आहे जी तुम्हाला कोणत्याही वादळात स्थिर ठेवू शकते. पण हे स्मरण फक्त ओठांवर नको, तर ते हृदयापासून असायला हवं. आयुष्य हे खूप सोपं आहे, त्याला विचारांच्या जाळ्यात अडकू नका. हसा, खेळा, काम करा आणि दुसऱ्यांना मदत करा. हे जीवन जगण्याचं खरं सूत्र आहे. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य म्हणजे एक मोठी लढाई आहे, जिथे आपल्याला रोज कोणाशी तरी किंवा स्वतःशीच संघर्ष करावा लागतो. पण कधी विचार केलाय का की हा संघर्ष आपण स्वतःच ओढून घेतलाय का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण फक्त मिळवण्याच्या नादात असतो. पण जे ऑलरेडी आपल्याकडे आहे त्याचं काय? आपल्या घरातली ती जुनी माणसं बघा, त्यांना फारसं काही नसायचं, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे तृप्ती. आज आपल्याकडे सगळं असूनही आपण अस्वस्थ आहोत, कारण आपलं मन नेहमी पुढच्या गोष्टींचा विचार करतं. प्रेशर इतकं वाढलंय की आता माणसाला स्वतःच्या श्वासाचा आवाज सुद्धा ऐकू येत नाहीये. मला आठवतंय जेव्हा मी खूप मोठ्या संकटात होतो आणि मला वाटलं होतं की आता मार्गच उरला नाही, तेव्हा मला स्वामी समर्थांच्या ते एका वाक्याची आठवण झाली. आम्ही आहोत तिथेच. आणि हे वाक्य म्हणजे फक्त आश्वासन नाही, तर ती फक्त गॅरंटी आहे की तुम्ही कितीही एकटे असलात तरी ती शक्ती तुमच्या सोबत आहे. आपण विनाकारण धावपळ करतो आणि मग थकलो की म्हणतो नशिबाने साथ दिली नाही. पण खरं तर आपण निसर्गाच्या नियमाविरुद्ध जात असतो. आयुष्यात सिंपल राहणं ही सर्वात कठीण गोष्ट झाली आहे, कारण लोकांना वाटतं की जर तुम्ही साधे असाल तर तुम्ही मागे आहात. पण खरं तर साधेपणा हे सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आणि तुमच्या घराच्या आसपास असणाऱ्या त्या चिमण्यांकडे बघा, त्यांना उद्याच्या अन्नाची काळजी नसते, पण तरी त्या चिवचिवाट करतात. आपण मात्र उद्याच्या टेन्शनमध्ये आजचा घास सुद्धा नीट घेऊ शकत नाहीये. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की विश्वास ठेवा, पण आपण विश्वास ठेवण्याऐवजी डोकं जास्त चालवतो आणि तिथेच गोंधळ होतो. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त अनुभवायच्या असतात, त्यांचं लॉजिक लावता येत नाही. आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी बघा, स्पर्धा आहे, मत्सर आहे, राजकारण आहे, पण जर तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहिलात आणि मनापासून क्लिअर असलात तर या गोष्टी तुम्हाला कधीच त्रास देऊ शकणार नाहीत. आपण लोकांना बदलायचा प्रयत्न करतो, पण खरं सांगू का, कोणालाही बदलणं आपल्या हातात नाही. आपण फक्त स्वतःला बदलू शकतो. आणि ज्या दिवशी आपण स्वतःचा दृष्टिकोन बदलतो त्या दिवशी जग आपोआप बदललेलं दिसतं. आपल्या कुटुंबात सुद्धा कधीतरी लहान सहान गोष्टींवरून वाद होतात, पण जर आपण थोडा संयम पाळला तर ते वाद टाळता येतील. रागाच्या भरात आपण खूप काही बोलून जातो आणि नंतर पश्चाताप करतो, पण गेलेली वेळ आणि बोललेले शब्द कधीच परत येत नाहीत. स्वामी समर्थांकडे जेव्हा लोक जायचे तेव्हा ते खूप वेळा कडक बोलायचे, पण त्यामागे एक उद्देश असायचा की त्या माणसाचा अहंकार जावा. म्हणून हा उद्देश चालूनच स्वामी समर्थ असे त्यांच्याशी बोलायचे. म्हणून जोपर्यंत आपल्यातला मीपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला खरी शांती मिळणार नाही. आपण दिवसभर इतके विचार करतो की मन एखाद्या भरलेल्या कपाळासारखं नक्कीच झालंय, ज्यात नवीन काहीच सामावू शकत नाही. म्हणून दिवसातून किमान 10 मिनिटं तरी शांत बसण्याची सवय लावा. कसलाही विचार न करता फक्त स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव घ्या. आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात आपण दुसऱ्याचं आयुष्य बघून स्वतःला दुःखी करून घेतो. कोणाचं नवीन घर झालं, कोणाची गाडी आली हे बघून आपल्याला प्रेशर येतं, पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. हे का आपण विसरत चाललोय? तुमची प्रगती ही तुमच्या कालच्या दिवसाची तुलना करून मोजायला नक्कीच तुम्ही नाही पाहिजे. आणि म्हणून तुम्ही गोष्टी ह्या नीट घेत चला. दुसऱ्याची तुलना अजिबात करू नका. आयुष्यातले हे काही धडे खूप महागड्या शाळेत नाही तर साध्या अनुभवातून मिळतात. आई वडिलांची सेवा करणं किंवा एखाद्या गरजूला मदत करणं, यातून जे समाधान मिळतं ते नक्कीच जगातल्या कोणत्याही यशापेक्षा मोठं असतं. स्वामी समर्थांच्या भक्तीचा अर्थ असा नाही की तुम्ही रोज तासभर माळ जपली पाहिजे, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही वागताना माणुसकी जपली पाहिजे. जर तुमच्या वागण्यात दया नसेल तर त्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. आपल्या आयुष्यात येणारी संकट ही एखाद्या वेगाच्या ब्रेकरसारखी असतात आणि जी आपल्याला थोडं थांबायला आणि विचार करायला भाग पाडतात. त्यांना शत्रू न मानता गुरु माना, कारण तीच आपल्या खऱ्या आयुष्याची ओळख करून देतात. कधी कधी रडावंसं वाटलं तर रडून घ्या, कारण मन हलकं झाल्याशिवाय नवीन विचारांना जागा मिळत नाही. आपण स्वतःला खूप कडक शिस्तीत बांधून घेतो आणि मग त्या चौकटीत राहणं कठीण होतं. थोडं मोकळं जगायला शिका आणि निसर्गाच्या सानिध्यात जा. मातीचा वास घ्या, पाऊस अंगावर घ्या आणि या गोष्टी तुम्हाला पुन्हा एकदा जिवंत करतील. आपण फक्त एक यंत्र झालो आहोत जे रोज सकाळी चालू होतं आणि रात्री बंद होतं, पण आपण माणूस आहोत ते विसरू नका.
स्वामी समर्थांचे कितीतरी भक्त असे होते त्यांच्याकडे काहीच नव्हतं, पण महाराजांच्या एका शब्दावर त्यांनी आपलं आयुष्य सावरलं. कारण त्यांचा विश्वास अढळ होता. आणि आज आपल्याकडे ज्ञानाचे साठे आहेत, पण विश्वासाची कमतरता आहे. स्वतःवर विश्वास ठेवा की मी या संकटातून बाहेर पडणारच आहे. आणि जेव्हा तुम्ही हा विश्वास ठेवता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करायला उभं राहतं. आणि जीवनातल्या लहान गोष्टींचा आनंद घ्या. चहाचा कप आणि एखाद्या मित्राचा फोन किंवा जुनं गाणं हे छोटे छोटे आनंदच आयुष्य सुंदर बनवतात. भविष्याची चिंता करून आपण आजचा दिवस खराब करतोय, पण उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नाहीये. मग आजचा दिवस हसून का घालू नये? आपण खूपदा म्हणतो की मला वेळच मिळत नाही, पण खरं सांगू का, आपल्याला स्वतःसाठी वेळ काढावेच नसतो. पण आपण धावण्यात इतके गुंग झालो आहोत की आपल्याला थांबण्याची भीती वाटते. पण थांबणं म्हणजे संपूर्ण नक्की संपणं नाहीये, तर पुन्हा एका जोमाने पुढे जाण्याची तयारी करणं आहे. तुमची तब्येत, तुमचं मन आणि तुमचे विचार ही तुमची खरी संपत्ती आहे. बाकी सगळे येत जात असतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे, नको काळजी करू, मी आहे ना. हे शब्द आपल्याला खूप मोठं मानसिक बळ देतात. आयुष्यात जेव्हा कधी वाटेल की आता सगळं कठीण झालंय, तेव्हा फक्त एकदा डोळे मिटून त्यांचं स्मरण करा. तुम्हाला मार्ग सापडेल. कोणाबद्दलही मनात कटुता ठेवू नका, कारण ती कटुता आधी तुम्हाला जाळते आणि मग दुसऱ्याला जाळते. क्षमा करणं हे सर्वात मोठं दान आहे. आणि दुसऱ्याला माफ केलं की तुम्ही स्वतः मुक्त होता. प्रगती करा, यश मिळवा, पण पाय जमिनीवर ठेवा. अहंकार हा एका क्षणात सगळं नष्ट करू शकतो. स्वामींनी नेहमीच नम्रतेचा धडा दिलाय. आपल्याकडे जे ज्ञान आहे ना, जे कौशल्य आहे ते इतरांना देण्यासाठी वापरा. आणि आयुष्य हे दुसऱ्यांच्या कामी येण्यातच सार्थकी लागतं. आपण फक्त स्वतःसाठी जगलो तर तो स्वार्थ झाला, पण जर आपण दुसऱ्यांसाठी जगलो तर ते खरं जीवन झालं. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नवीन आव्हानं मिळतात. ती आव्हानं पेलायला शिका. घाबरू नका, कारण भीती ही फक्त तुमच्या मनात नसते, वास्तवात नाही. ज्या क्षणी तुम्ही भीतीच्या डोळ्यात बघाल त्या क्षणी ती गायब होईल. नेहमी सकारात्मक राहा, कारण तुमचे विचारच तुमचं भविष्य घडवतात. आणि जर तुम्ही विचार केला की मी हारलोय, तर तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. पण जर तुम्ही ठरवलं की मी लढणार, तर विजय तुमचाच आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आपल्या कर्मात मग्न राहा. फळाची चिंता सोडून द्या. आणि हे जग खूप मोठं आहे आणि यात आपलं दुःख खूप छोटं आहे. ही जाणीव झाली की सगळं सोपं होतं. प्रत्येक श्वास एक देणगी आहे, ती आनंदाने जगा. कधी कधी सकाळी उठल्यावर असं वाटतं की आज पुन्हा तेच सगळं करायचं आहे, तीच पळापळ आणि तेच टेन्शन. पण आपण हे विसरतो की कालची रात्र अनेकांसाठी शेवटची होती आणि आपल्याला आजचा हा नवीन दिवस एक संधी म्हणून मिळालाय. ही जाणीव झाली की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो. आपण खूपदा सुखाच्या मोठ्या व्याख्या शोधतो, पण खरं सुख तर त्या छोट्या छोट्या गोष्टीत असतं, ज्या आपण रोज दुर्लक्षित करतो. जसं की खिडकीत आलेलं नवीन फूल आणि कोणा अनोळखी माणसाने आपल्याला बघून दिलेलं एक साधं स्माईल. मला वाटतं की आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःला खूप त्रास देतोय आणि घेतोय सुद्धा. कोणाला तरी दाखवायचं की मी किती यशस्वी आहे, पण खरं तर तुम्हाला कोणालाच काही सिद्ध करण्याची गरज नाहीये. स्वामी समर्थांच्या आयुष्यातला तो विचार कायम लक्षात ठेवा की जे व्हायचंय ते होणारच आहे. याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न सोडून द्यायचे, तर याचा अर्थ असा आहे की निकाल आपल्या हातात नाहीये. त्यामुळे विनाकारण स्वतःला स्ट्रेसमध्ये टाकू नका. आपण आपल्या घराकडे बघा. आपल्या आई वडिलांनी किती साध्या गोष्टीतून आनंद शोधला. त्यांना मॉलमध्ये जाऊन खरेदी करायची गरज नव्हती किंवा सोशल मीडियावर फोटो टाकून व्हॅलिडेशन मिळवण्याची गरज नव्हती. त्यांचं आयुष्य खूप ग्राउंडेड होतं. आपण मात्र इंटरनेटच्या जगात स्वतःला इतकं हरवून बसलोय की आपल्याला शेजारच्या दुःखाची सुद्धा जाणीव राहत नाही. कधीतरी मोबाईल बाजूला ठेवून शांतपणे स्वतःच्या मनाशी बोला. तुम्हाला जाणवेल की तुमच्या आत खूप गोंधळ आहे आणि तो गोंधळ फक्त तुम्हीच शांत करू शकता. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की विश्वास हाच सर्वात मोठा आधार आहे. पण आज आपला स्वतःवरचा विश्वास कमी झालाय आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. आपल्याला भीती वाटते की माझं करिअर काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल. पण ही भीती म्हणजे अविश्वासाचं लक्षण आहे. जर त्या शक्तीने तुम्हाला इथपर्यंत आणलंय, तर ते तुम्हाला पुढे घेऊन जाईलच. आपल्या कामात नेहमी क्वालिटी ठेवा आणि नक्कीच क्लॅरिटी पण ठेवा. जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुम्ही काय करताय आणि का करताय, तेव्हा प्रेशर कमी होतं. आपण खूपदा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेतो आणि मग अडकतो. पण तुमचं मन तुम्हाला जे सांगतं ते ऐकायला शिका. आयुष्यात चुका होणारच, पण त्या चुकांचा डोंगर करण्यापेक्षा त्यातून एक छोटा धडा घेऊन पुढे जाणं महत्त्वाचं आहे. मला आठवतंय, जेव्हा मी खूप कन्फ्यूज होतो तेव्हा मी फक्त शांत बसून त्या महाराजांच्या फोटोकडे बघायचो आणि काहीही न बोलता मनातलं सगळं त्यांच्या समोर असायचं आणि आपोआप एक शांतता जाणवायची. हेच तर अध्यात्म आहे, जिथे तुम्हाला काही मागायचं नसतं, तर फक्त शांत राहायचं असतं. आपण
आपल्या आयुष्यात खूप लोकांना भेटतो आणि काही लोक आपल्याला खूप त्रास देतात. त्यांचा राग मनात धरून आपण स्वतःच रक्त जाळत असतो. पण विचार करा की त्या माणसाचा स्वभाव तसा आहे म्हणून त्याने तसं केलं, आणि तुम्ही तुमचा स्वभाव का बदलताय? क्षमा करणं म्हणजे त्या माणसाला मोकळं करणं नाही, तर स्वतःला त्या रागातून मुक्त करणं आहे. तुम्ही जेवढे जास्त शांत राहाल तेवढे तुम्ही जास्त प्रभावी व्हाल. आपल्या घरामध्ये जेव्हा आपण संध्याकाळी दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याच्या प्रकाशात जशी एक शांतता असते ना, तशी शांतता आपल्या मनात सुद्धा असायला हवी. आपण खूप गोष्टींचं प्रेशर घेतो. ऑफिसचं काम वेळेत झालं पाहिजे, घरचे हप्ते भरले पाहिजेत, मुलांच्या शाळेचं टेन्शन, हे सगळं असणारच आहे, कारण ते आयुष्याचा भाग आहे. पण या गोष्टींमुळे जर तुम्ही हसायला विसरलात तर मात्र तुम्ही हारलात असं समजा. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की भिवू नकोस, कारण भीती ही माणसाला आतून पोखरून टाकते. तुम्ही जेव्हा निर्भय होता तेव्हा तुमची खरी प्रगती सुरू होते. निसर्गाचं निरीक्षण करा, तिथे काहीही घाईत नसतं तरी सगळं वेळेवर पूर्ण होतं. आपण मात्र खूप घाई करतो आणि शेवटी हातात काहीच उरत नाही. स्वतःला थोडा वेळ द्या, निसर्गाच्या सानिध्यात जा, मातीचा स्पर्श अनुभवा. आणि आपण कॉन्क्रीटच्या जंगलात राहून स्वतःला सुद्धा त्या दगडांसारखं कठोर बनवून घेतलंय. प्रेम आणि जिव्हाळा या दोन्ही गोष्टी अशा आहेत ज्या आजही जिवंत आहेत आणि त्यांच्या जीवावर हे जग चाललंय. म्हणून तुम्ही कोणाशी तरी प्रेमाने बोला, बघा तुमच्या मनात किती चांगलं वाटतं. आपण खूपदा म्हणतो की मला वेळ नाहीये, पण खरं तर आपल्याला स्वतःच्या आरोग्यासाठी आणि स्वतःच्या शांतीसाठी वेळ काढलाच पाहिजे. जर तुमची गाडी नीट नसेल तर ती तुम्हाला लांबपर्यंत घेऊन जाऊ शकणार नाही. तसंच जर तुमचं शरीर आणि मन नीट नसेल तर तुम्ही कोणतीही मोठी स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. स्वामी समर्थांच्या चरित्रातले प्रसंग आपल्याला हे शिकवतात की कधीही अहंकारी होऊ नका. जो झुकतो तोच टिकतो, आणि साधे नियम आपण विसरलो आहोत. जीवनात कधी कधी अंधार येईल, पण त्या अंधाराला घाबरू नका, कारण अंधार असल्याशिवाय ताऱ्यांची चमक दिसत नाही. तुमची संकटे ही तुम्हाला उजळून टाकण्यासाठी येतात. स्वतःवर विश्वास ठेवा की मी यातून बाहेर पडणार आहे. आयुष्यात कोणाशी कॉम्पिटिशन करू नका, कारण तुमची स्पर्धा ही फक्त तुमच्या कालच्या रूपाशी असली पाहिजे. तुम्ही कालपेक्षा आज थोडे जास्त चांगले झालात का, हे महत्वाचं आहे. समाजात वावरताना आपण खूप मुखवटे घालून वावरतो, पण त्या महाराजांच्या समोर जाताना आपण जसे आहोत तसे जा, कारण तिथे काहीही लपत नाही. पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हेच दोन गुण तुम्हाला सन्मान मिळवून देतात. कधी कधी वाटतं की देवाने मलाच काही दुःख दिलं, पण विचार करा की त्या दुःखातून तुम्ही जे काही शिकलात ते सुख कधीच शिकवू शकलं नसतं. दुःख जे माणसाला प्रलब्ध करतं. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेचा एक अर्थ असतो, जो आपल्याला कदाचित त्यावेळी समजत नाही, पण काही वर्षांनी जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा सगळं स्पष्ट होतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की कर्माचा सिद्धांत चुकत नाही आणि तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून नेहमी चांगलं देण्याचा प्रयत्न करा, मग ते कोणाला दिलेली मदत असो किंवा एखादा चांगला विचार असो. प्रत्येकाला तुम्ही चांगला सल्ला दिला पाहिजे आणि चांगले विचार प्रत्येकासमोर मांडले पाहिजेत. म्हणून नकारात्मकतेपासून लांब राहा. जर तुमच्या आसपासची माणसं नेहमी तक्रार करत असतील तर त्यांच्यापासून थोडं लांब राहिलेलं चांगलं आहे, कारण विचार हे संसर्गजन्य असतात. नेहमी उत्साही आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. आयुष्यात यश मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवणं आणि त्या यशातही पाय जमिनीवर ठेवणं कठीण आहे. तुम्ही कितीही मोठे झालात तरी आपल्या मुळांना विसरू नका. घरामध्ये आपल्या लहान मुलांशी खेळताना जे निरागसपण मिळतं ना, ते जगातल्या कोणत्याही महागड्या ट्रिपमध्ये मिळणार नाही. जीवनाकडे एक खेळ म्हणून बघा. प्रत्येक चेंडूवर षटकार मारता येणार नाही, पण पिक्चर टिकून राहणं महत्वाचं आहे. स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी हे सांगितलं की धीर धरा, कारण संयम हे सर्वात मोठं शस्त्र आहे. घाईत घेतलेले निर्णय फक्त पश्चाताप देतात. आपण खूपदा नशिबाच्या नावाने रडतो, पण नशीब हे कष्टाच्या घामातूनच लिहिलं जातं. स्वतःचे हात कष्ट करायला तयार ठेवा आणि मन श्रद्धेने भरलेलं असू द्या. मग बघा चमत्कार कसे घडतात. चमत्कार हे बाहेर नसतात, ते आपल्या आतल्या बदलात असतात. तुम्ही जर आज एखादी वाईट सवय सोडली तर तो तुमच्यासाठी सर्वात मोठा चमत्कार आहे. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण गेलेला क्षण करोडो रुपये देऊनही परत येणार नाही. हसा, खेळा, काम करा आणि समाधानी राहा. स्वामी समर्थांचा हात आपल्या डोक्यावर आहेच, फक्त आपण त्यांच्या मार्गावर चालायला शिकलं पाहिजे. हा मार्ग म्हणजे सत्याचा आणि प्रेमाचा मार्ग आहे. किती कठीण प्रसंग आला तरी आपलं माणूसपण सोडू नका. जगातल्या सर्व संपत्तींपेक्षा तुमचं चारित्र्य जास्त महत्वाचं आहे. आयुष्यात नेहमी शिकत राहा, मग तो छोटा मुलगा असो किंवा एखादा गरीब माणूस असो. प्रत्येकाकडून काहीतरी घेण्यासारखं असतं. गर्व करू नका, कारण काळ हा कोणाला सोडत नाहीये. जे मिळतंय त्यात खुश राहा आणि जे मिळवायचंय त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. जीवनाचा हा जो प्रवास आहे ना, तो खूप सुंदर आहे, फक्त तो बघण्याची दृष्टी हवी. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या जवळच आहेत आणि फक्त त्यांचं अस्तित्व जाणवण्यासाठी आपलं मन शुद्ध असायला हवं.
मन शुद्ध असेल तर आरशासारखं सगळं स्पष्ट दिसेल. चला तर मग या नवीन विचाराने आजच्या दिवसाची सुरुवात तुम्ही चांगल्या पद्धतीने केलीच पाहिजे आणि आयुष्याला भरभरून तुम्ही जगलंच पाहिजे. रोजच्या आयुष्यातली ती धावपळ आणि कामाचा प्रेशर सांभाळताना आपण कधी कधी इतके थकून जातो ना की आपल्याला साध्या सुखाचा अनुभव घेणं सुद्धा जड वाटायला लागतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की निसर्गातला प्रत्येक बदल किती शांतपणे होतो? सूर्य कधीच उगवताना गोंधळ करत नाही किंवा झाडांची पानं गळताना रडत नाहीत. ते फक्त निसर्गाच्या ओघात स्वतःला वाहून घेतात. आणि हेच आपण विसरलो आहोत. आपण प्रत्येक गोष्टींवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला वाटतं की सगळं माझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे, ऑफिसमध्ये माझंच ऐकलं पाहिजे, घरात सगळं व्यवस्थित असलंच पाहिजे. पण हे प्रेशर आपण स्वतःवर विनाकारण लादून घेतलंय. मला आठवतंय जेव्हा मी पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या त्या वचनाचा विचार केला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा मला असं वाटलं की हे फक्त संकट काळात म्हणायचं वाक्य आहे. पण जसजसा अनुभव येत गेला तसतसं जाणवलं की हे वाक्य म्हणजे एक प्रकारचं रिलॅक्सेशन आहे. आणि ते आपल्याला सांगतंय की तू फक्त तुझं काम कर, बाकी सगळं हे सांभाळायला एक मोठी शक्ती आहे. आजकाल आपल्याला कशाची तरी सतत भीती वाटत असते. मग ती नोकरी जाण्याची भीती असो, लोकांच्या टीकेची भीती असो किंवा भविष्यात काय होईल याची भीती असो. पण ही भीती फक्त आपल्या कल्पनेत असते, वास्तवात नसते. आपण जर शांतपणे बसून विचार केला तर आपल्याला जाणवेल की आपण ज्या गोष्टीची भीती बाळगत होतो त्यातल्या 80% गोष्टी कधी घडल्याच नाहीत. मग विनाकारण स्वतःला त्रास करून घ्यायचा. म्हणून आपल्या घरामध्ये असणारी ती जुनी माणसं बघा आणि त्यांनी किती कष्टाचे दिवस काढलेत. त्यांच्याकडे जास्त सोयीसुविधा होत्या ना, त्यांच्याकडे गुगल सारखं ज्ञान होतं, पण तरी ती माणसं खूप क्लिअर होती. त्यांचं मन खूप स्थिर होतं. त्यांचं कारण एकच होतं, त्यांच्याकडे श्रद्धा होती. श्रद्धा म्हणजे फक्त देवघरात बसून पूजा करणं नाही, तर श्रद्धा म्हणजे जीवनाच्या प्रत्येक कठीण वळणावर सगळं चांगलं होईल असा विश्वास ठेवणं आहे. आपण आजकाल खूप लॉजिकल झालो आहोत. प्रत्येक गोष्टीचं गणित मांडतो आणि जिथे गणित चुकतं तिथे आपण कोलमडून जातो. पण आयुष्य हे गणितापेक्षा कलेसारखं असतं. म्हणून जिथे रंगांची उधळण कधी विस्कटलेली असते तर कधी सुंदर असते. स्वामी समर्थांकडे जाणारे कितीतरी लोक मी पाहिले आहे जे फक्त स्वतःच्या समस्या घेऊन जातात. पण महाराजांनी नेहमी हेच शिकवलंय की आधी स्वतःचं मन मोठं करा. जोपर्यंत तुमचं मन दुसऱ्यांच्या दुःखात हळत नाही तोपर्यंत तुमची प्रगती थांबलेली राहणार. खरं तर यश म्हणजे फक्त बँकेतले पैसे नाहीत, तर समाजात तुम्हाला मिळणारा मान आहे आणि तुमच्या ह्या जाण्याने कोणाला तरी डोळ्यात येणारे अश्रू आहेत. हे खरं यश आहे. आपण प्रगती करावी, मोठं व्हावं, पण ते करताना कोणाला तरी पायदळी तोडून पुढे जाणं चुकीचं आहे. निसर्गात बघा, एखादा वेल जेव्हा झाडाचा आधार घेतो तेव्हा तो झाडाला मारत नाही तर त्याच्या सोबतीने वर जातो. आपणही एकमेकांचे आधार बनायला हवं. आयुष्यात कधी कधी असं वळण येतं जिथे आपल्याला वाटतं की आता मार्ग संपलाय, पण नेमकी तिथेच एखादी नवीन संधी दडलेली असते. आणि कधीतरी खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या त्या पावसाच्या थेंबाकडे बघा. ते थेंब जमिनीत मुरतात कारण त्यांना माहिती असतं की त्यातूनच नवीन पालवी फुटणार आहे. आपण मात्र आपल्या दुःखात इतके अडकलो की आपल्याला येणारी नवीन संधी दिसतच नाहीये. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की विश्वास आज तुमचा सर्वात मोठा मित्र आहे. ज्या दिवशी तुमचा स्वतःवरचा विश्वास उडतो ना, त्या दिवशी जग तुम्हाला संपवायला तयार असतं. तुम्ही स्वतःला सांगा की मी सक्षम आहे, मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच आहे. आपल्या आयुष्यातली सगळी उत्तरं आपल्या हातच आहेत. फक्त आपण बाहेर खूप गोंधळ करून ठेवलाय. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं शांत बसा. कोणत्याही मोबाईलशिवाय, कोणत्याही संवादाशिवाय फक्त स्वतःच्या श्वासाशी संवाद साधा. तुम्हाला जाणवेल की मन किती शांत होतंय. आपण खूपदा विनाकारण लोकांच्या वादात पडतो, दुसऱ्यांच्या आयुष्यावर चर्चा करतो, पण यातून आपल्याला काय मिळतं? फक्त नकारात्मकता. त्याऐवजी जर आपण स्वतःच्या प्रगतीवर आणि स्वतःच्या सुखावर लक्ष केंद्रित केलं तर आयुष्य किती सोपं होईल. जीवनात तक्रारी करण्यासारख्या हजारो गोष्टी आहेत, पण कृतज्ञ राहण्यासारख्या लाखो गोष्टी आहेत. तुम्हाला आज श्वास घेतोय ना आपण, तो येतोय ना, तुमच्या ताटात अन्न आहे ना, तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत ना, यापेक्षा मोठं सुख दुसरं कोणतं असणार आहे मला सांगा बरं. पण आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि जे नाहीये त्याबद्दल रडत बसतो. स्वामी समर्थांच्या दरबारात कितीतरी चमत्कार झाले असं लोक म्हणतात, पण माझ्या मते सर्वात मोठा चमत्कार म्हणजे एखाद्याचं बदललेलं वागणं. जर एखादा रागीट माणूस शांत झाला किंवा एखादा लोभी माणूस दानशूर झाला तर तो सर्वात मोठा चमत्कार आहे. आपणही आपल्यातले हे बदल घडवायला हवेत. आणि पैशाने तुम्ही गादी विकत घेऊ शकता पण झोप नाही, पुस्तक विकत घेऊ शकता पण ज्ञान नाही, मंदिर बांधू शकता पण शांती नाही. शांती तुमच्या आत आहे आणि ती कुठल्याही दुकानात मिळत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपण ते विचारांच्या गुंतागुंतीत अडकून ठेवलंय. चला तर मग
हा गुंता सोडूया आणि पुन्हा एकदा साध्या सरळ आयुष्याकडे वळूया, जिथे प्रेम आहे, जिव्हाळा आहे आणि मनाची शांती आहे. तुम्ही जे काही करताय ते पूर्ण निष्ठेने करा. मग ते ऑफिसचं काम असो किंवा घरची साधी गोष्ट असो. जेव्हा तुम्ही कामात स्वतःला झोकून देता तेव्हा तुम्हाला थकवा जाणवत नाही, कारण तिथे तुमची श्रद्धा जोडलेली असते. स्वामी समर्थांचा हात आपल्या डोक्यावर कायम आहे ही खात्री बाळगा आणि आनंदाने जगा. खूपदा असं होतं की आपण जगाच्या स्पर्धेत की पुढे निघून जातो की आपल्या मागे सुटलेल्या स्वतःच्या सावलीला ओळखायला आपल्याला वेळ नसतो. सकाळी उठल्यापासून रात्री अंधारापर्यंत आपण फक्त धावतोय आणि धावणं नक्की कशासाठी आहे हे सुद्धा आपल्याला स्पष्ट नसतं. आपल्याला वाटतं की यश मिळालं की शांती मिळेल, पण यश मिळाल्यावर समजतं की शांती तर त्या प्रवासातच होती जी आपण धावताना गमावून बसलोय. आयुष्यात प्रेशर असणं हे स्वाभाविक आहे, कारण जबाबदाऱ्यांचे डोंगर आपल्यावर असतात. पण त्या प्रेशरला आपल्या मनाचा ताबा घेऊ नको द्या. आणि कारण जेव्हा मन दबावाखाली असतं तेव्हा आपण चुकतो, आणि जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपल्या भीती वाटते. आणि स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की विश्वास ठेवा, पण हा विश्वास फक्त शब्दात नको तर तो कृतीत हवा. जेव्हा आपण म्हणतो की स्वामी आहेत ना, तेव्हा आपल्या वागण्यातून तो संयम आणि तो आत्मविश्वास दिसायला हवा. आपण विनाकारण छोट्या गोष्टींचे मोठे डोंगर करतो. कोणाला तरी एक वाक्य आपल्याला दिवसभर अस्वस्थ करतं, कोणाचं तरी यश आपल्याला टेन्शनमध्ये टाकतं. पण खरं सांगू का, या विश्वास प्रत्येकासाठी जागा आहे आणि प्रत्येकासाठी आपापला वाटा ठरलेला आहे. निसर्गातल्या त्या वाहणाऱ्या नदीकडे बघा, ती कधीच थांबत नाही, कारण तिला माहिती असतं की सागर गाठायचा आहे. वाटेत दगड आले तरी ती आपला मार्ग बदलून पुढे जाते, पण ती तक्रार करत बसत नाही. नाही, आपण मात्र भरपूर तक्रारी करतो. आपण मात्र वाटेतल्या छोट्या छोट्या दगडाला आपला अंत समजून रडत बसतो. आयुष्यात संघर्ष आहे, दुःख आहे, पण त्या दुःखातही एक प्रकारची शिकवण दडलेली असते. ज्या माणसाने कधी ऊन सोसलं नाही त्याला सावलीची किंमत काय कळणार आहे. आपल्या घरातल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या बघा, त्या नुसत्या वयाचं लक्षण नाही, तर त्यांनी पचवलेल्या हजारो संकटांची प्रमाणपत्र आहेत. त्यांनी कधी हार मानली नाही, म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. आपण मात्र छोट्या अपयशाने नक्कीच खचून जातो आणि म्हणतो की नशीबच खराब आहे. स्वामी समर्थांच्या चरित्रात असे कितीतरी प्रसंग आहेत जिथे त्यांनी भक्तांना साध्या गोष्टीतून मोठे धडे दिले आहेत. त्यांनी कधीच असं म्हटलं नाही की मी चमत्कार करून तुझं आयुष्य बदलतो. त्यांनी नेहमी सांगितलं की तू तुझं कर्म कर आणि मनावरची भीती काढून टाक. भीती ही माणसाची सर्वात मोठी शत्रू आहे. ती तुम्हाला निर्णय घेऊ देत नाही, ती तुम्हाला स्वप्न बघू देत नाही. ज्या दिवशी तुम्ही भीतीचा त्याग कराल ना, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हाल. आपल्या आजूबाजूला कितीतरी नकारात्मकता आहे. टीव्हीवरच्या बातम्यांपासून ते लोकांच्या गप्पांपर्यंत सगळीकडे फक्त भीती आणि चिंता विकली जाते. अशा वेळी स्वतःचं मन कसं जपायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. चांगलं वागणं, चांगलं ऐकणं आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणं हे आजच्या काळातलं सर्वात मोठं औषध आहे. तुम्ही जेवढा विचार कराल तेवढं तुमचं आयुष्य गुंतागुंतीचं होईल. त्याऐवजी कृतीवर भर द्या. काम करत राहिलात की विचार करायला वेळच मिळत नाही, आणि जेव्हा विचार थांबतात तेव्हा मन शांत व्हायला सुरुवात होतं. आपण खूपदा सुखाच्या शोधात तीर्थयात्रेला जातो, लांबच्या प्रवासाला जातो, पण चूक तर आपल्या घरातल्या त्या छोट्या कोपऱ्यात असतं, जिथे आपण शांतपणे बसून स्वतःशी संवाद साधतो. स्वामी समर्थांचा तो अक्कलकोटचा दरबार आठवा. तिथे काय होतं? फक्त एक वडाचं झाड आणि एक साधं व्यक्तिमत्व. पण तिथे गेलं की लोकांच्या मनावरचं ओझं का हलकं व्हायचं? कारण तिथे अहंकाराला जागा नव्हती. आपण जोपर्यंत स्वतःचा भीषण मीपणा जवळ धरून ठेवतो तोपर्यंत आपल्याला त्या ईश्वरी शक्तीचा अनुभव घेता येत नाही. आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे, आणि या प्रवासात आपण किती सामान सोबत नेतोय यावर आपली चालण्याची गती अवलंबून असते. जर तुम्ही द्वेष, मत्सर आणि रागाचं गाठोडं खांद्यावर घेऊन चाललात आणि तर असाल ना, तर तुम्ही लवकरच थकणारच. पण जर तुम्ही हे सगळं सोडून देऊन कृतज्ञतेने चाललात तर रस्ता कितीही लांब असला तरी तुम्हाला थकवा जाणवणार नाही. आजच्या जगात लोकांची मनं खूप नाजूक झाली आहेत. कोणी काही बोललं की लगेच आपल्याला लागतं. पण विचार करा की लोकांचं बोलणं ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. तुमची ओळख नाहीये. तुमची ओळख तुमच्या कर्मातून निर्माण होते. कधीतरी सकाळी लवकर उठून सूर्याला उगवताना बघा. तो रोज येतो, विना सांगता येतो, कोणासाठी थांबत नाही आणि कोणावरही भेदभाव करत नाही. तसंच आपलं कर्तव्य असायला हवं. आपल्याला फळाची अपेक्षा खूप असते. काम सुरू करण्याच्या आधीच आपल्याला रिझल्ट हवा असतो. पण सृष्टीचा नियम असा आहे की आधी पेरावं लागतं, मग त्याची निगराणी राखावी लागते आणि मगच फळ मिळतं. स्वामी समर्थांनी नेहमीच कष्टाला महत्त्व दिलंय. त्यांनी आळशी माणसाला कधी जवळ केलं नाही. आपण कष्ट करायला तयार असू तर ती शक्ती आपल्याला 100 पावलं पुढे नेण्यासाठी नक्कीच तयार असते. म्हणून तुम्ही कष्ट करा आणि आपल्या आयुष्यातील शांती ही कोणाच्या हातात देऊ नका. लोक येतील आणि तुमची शांती भंग करण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही एखाद्या पर्वतासारखे स्थिर राहा.
पाऊस पडला म्हणून पर्वत कधी आपली जागा सोडत नाही. जीवनात समाधान मिळवणं ही एक कला आहे आणि ती कला म्हणजे जे आहे त्याचा आनंद शोधणं आहे. तुमच्याकडे जुनी सायकल असेल तर तिचा आनंद घ्या. जेव्हा कार येईल तेव्हा तिचा आनंद घेता येईलच. पण सायकल असताना कारच्या काळजीत राहिला तर सायकलचा आनंदही जाईल आणि कार आल्यावर तुम्ही चिंतेत असाल. म्हणून आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याचं एक वेगळं सौंदर्य असतं. बालपण खेळण्यात गेलं, तारुण्य करिअरमध्ये जाते आणि म्हातारपण आठवणीत जाईल. पण या सगळ्यात जो आज आहे ना, तो कधी जगायचा? आपण फक्त उद्याची तयारी करण्यात आजचा दिवस खर्च करतोय. स्वामी समर्थ महाराज म्हणायचे की काळजी करू नको, मी आहे. हे शब्द जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आपल्या काळजाला एक वेगळीच उभारी मिळते. ती उभारी आपल्याला संकटाशी लढायला शिकवते. आपण मंदिरात जातो, मूर्तीसमोर डोकं टेकवतो, पण बाहेर आल्यावर मात्र कोणाचं तरी मन दुखावतो. हे चुकीचं आहे. देव हा प्रत्येक माणसात आहे, प्रत्येक प्राण्यात आहे. एखाद्या प्राण्याला पाणी देणं किंवा एखाद्या भुकेल्याला अन्न देणं ही सर्वात मोठी पूजा आहे. जीवनाकडे नक्कीच तक्रार म्हणून बघण्यापेक्षा एक उत्सव म्हणून बघा. कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग निघतोच. फक्त आपली बघण्याची दृष्टी सकारात्मक हवी. कधी कधी शांत राहणं हे हजार शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतं. आपण विनाकारण वाद घालतो, स्वतःला खरं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, पण सत्य हे प्रकाशासारखं असतं. त्याला पुराव्याची गरज नसते. तुमचं काम, तुमचं सत्य जगाला सांगेल, म्हणून तुम्हाला बोलायची गरज नाही. आपल्या आयुष्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला एकाच वेळी मिळणार नाहीत. पण जसं आपण धुक्यात चालताना फक्त पुढचं एक पाऊल बघतो आणि हळूहळू पूर्ण रस्ता कापतो, तसंच आयुष्याचं आहे. फक्त पुढचं पाऊल प्रामाणिकपणे टाका, बाकीचा रस्ता आपोआप स्पष्ट होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या कष्टाने आपण नक्कीच यशस्वी होऊ. फक्त मनातल्या संशयाचा किडा काढून टाका आणि स्वतःवर प्रेम करा. स्वतःचा आदर तुम्ही नक्कीच करा आणि जगाला प्रेमाने जिंका. सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आपण खिडकीतून बाहेर बघतो तेव्हा त्या कोवळ्या उन्हात एक वेगळीच उमेद असते. पण आपलं मन मात्र त्या रात्रीच्या उरलेल्या विचारांच्या कचाट्यात अडकलेलं असतं. काल काय झालं किंवा उद्या काय होणार या विचारात आपण आजचा हा सुंदर सूर्योदय सुद्धा नीट डोळे बघून भरत नाही. म्हणून मला कधी कधी वाटतं की आपण माणसं स्वतःला खूप शहाणे समजतो, पण निसर्गातल्या एका साध्या मुंगीकडून सुद्धा आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं. तिला किती वेळा अडवलं तरी ती आपला रस्ता शोधतेच. ती कधीच तक्रार करत बसत नाही की मला कोणतरी अडवलंय. आपण मात्र आयुष्यातल्या छोट्याशा अडथळ्यांना आपला शत्रू मानतो आणि तिथेच आपली प्रगती थांबते. जीवनात स्ट्रेस असणं हे काही नवीन नाही आणि आजकालच्या जगात प्रेशर हे अविभाज्य भाग झालाय. पण त्या प्रेशरचं ओझं तुम्ही तुमच्या डोक्यावर किती वेळ वाहून नेणार? तर जर एखादी वस्तू आपण हातावर धरून ठेवली तर ती सुरुवातीला हलकी वाटते, पण जर तीच वस्तू आपण तासभर धरून ठेवली तर आपला हात दुखायला लागतो आणि दिवसभर धरली तर हात बधीर होतो. टेन्शनच सुद्धा नक्कीच असंच असतं. थोडा वेळ विचार केला तर ठीक आहे, पण दिवसभर त्या गोष्टीचा विचार केला की आपलं मन हे बधीर होतं आणि आपल्याला नवीन काही सुचत नाही. स्वामी समर्थांच्या त्या दरबारात जेव्हा एखादा माणूस खूप गोंधळलेला अवस्थेत यायचा तेव्हा महाराज फक्त एकच सांगायचे की शांत राहा, कारण जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला रस्ता अजिबात सापडणार नाही. म्हणून तुम्ही पहिले तुमचं मन स्वच्छ आणि साफ आणि शांत केलं पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात खूप धावपळ करतोय, पण ती धावपळ नक्की कशासाठी आहे? जर संध्याकाळी घरी आल्यावर तुम्हाला शांत झोप लागणार नसेल तर त्या धावपळीचा काय फायदा? आयुष्यात पैसा महत्वाचा आहे, प्रगती हवीच, पण ती प्रगती करताना आपण आपली माणुसकी आणि आपलं आरोग्य मागे सोडून चाललो आहोत. आणि तुम्हाला तुमच्या घरातल्या जुन्या फोटो अल्बमकडे बघा, तेव्हा लोकांचे चेहरे किती शांत आणि तृप्त होते. त्यांच्याकडे ना महागडा मोबाईल होता, ना ब्रँडेड कपडे होते, तरी त्यांच्या डोळ्यात जे समाधान होतं ते आज आपल्याला शोधूनही सापडत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणायचे की तुम्ही फक्त निमित्त आहात, करणारा आणि करून घेणारा मीच आहे. हीच भावना जर मनात असेल तर अहंकाराला जागा उरत नाही. आपण जेव्हा म्हणतो की मी हे केलं तेव्हा आपण आपल्या खांद्यावर खूप मोठं ओझं घेतो, पण जेव्हा आपण म्हणतो की त्यांच्या कृपेने हे झालं तेव्हा आपलं मन हलकं होतं. आपल्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात कितीतरी वेळा आपल्याला प्रेशर येतं की टार्गेट पूर्ण होईल का, कॉम्पिटिशनमध्ये आपण टिकू का? पण विचार करा की ज्याने आपल्याला हे काम दिलंय तो आपल्याला मार्गही दाखवेलच. आपण विनाकारण जगाशी तुलना करतो. कोणाची तरी मोठी गाडी बघून आपल्याला त्रास होतो, कोणाचं तरी प्रमोशन झालं की आपल्याला टेन्शन येतं. पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो आणि तुमची स्पर्धा ही फक्त स्वतःशी असली पाहिजे. कालच्यापेक्षा आज मी थोडा जास्त संयमी झालोय का? कालच्यापेक्षा आज मी कोणाशी तरी जास्त प्रेमाने बोललोय का? हे बघणं जास्त महत्वाचं आहे. निसर्गाचं चक्र बघा, पाऊस पडला की जमीन तृप्त होते, मग नवीन पालवी फुटते. आणि तसंच आपल्या आयुष्यातलं दुःख हे आपल्याला आतून स्वच्छ करण्यासाठी येतं, जेणेकरून नवीन आनंदाला आपल्या मनात जागा मिळेल. आपण दुःखाला धरून ठेवतो, पण ते दुःख आपल्याला काहीतरी शिकवायला आलेलं असतं.
स्वामी समर्थांनी कधीच असं सांगितलं नाही की आयुष्य खूप सोपं असेल. त्यांनी नेहमी सांगितलं की तुमचं मन मजबूत करा. जेव्हा तुमचं मन मजबूत असतं तेव्हा डोंगर सुद्धा मातीचा ढिगारा वाटतो, पण जेव्हा मन कमकुवत असतं तेव्हा एक छोटी खडी सुद्धा डोंगरा एवढी वाटते. म्हणून आयुष्यातल्या लहान लहान गोष्टींचा उत्सव साजरा करायला शिका. मुलांच्या छोट्या यशात सहभागी व्हा. घरामध्ये जो काही साधा स्वयंपाक झालाय तो आवडीने खा, कारण एक क्षण उद्या तुमच्या आठवणीत राहतील हे मात्र खरं आहे. म्हणून एक क्षण जपायला शिका आणि हे क्षण जो जपतो तोच खरा पुढे नक्कीच जात असतो आणि सर्व काही जीवनात नक्कीच बघत असतो. म्हणून सकारात्मक राहा, कारण तुमचं मन एका बागेसारखं आहे. जर तुम्ही तिथे आनंदाची आणि समाधानाची बी पेरली तर सुंदर फुलं येतील. पण जर तुम्ही तिथे चिंतेचे आणि भीतीचे तण वाढू दिले तर तुम्हाला कधीच शांती मिळणार नाही. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहेच, पण फक्त आपण आपलं पात्र शुद्ध ठेवायला हवं. कामात प्रामाणिकपणा, वागण्यात नम्रता आणि मनात श्रद्धा असेल तर कोणतंही संकट तुम्हाला हरवू शकणार नाही. चला तर मग या नवीन ऊर्जेने आपण आपल्या कामाला लागूया आणि हे आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर बनवूया. आणि तुम्ही नक्की स्वामींची सेवा करा आणि स्वामींचं नक्कीच भक्ती करा. आणि हा संदेश आवडला असेल तर तुमच्या आवडत्या 2 मित्रांसमोर पुढे शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन छान आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.